बुलढाण्यात अवकाळीचा शेतीला प्रचंड मोठा तडाखा बसला। वादळी वारं आणि अवकाळी पावसामुळे पीक भुईसपाट झालेलं आहे। संग्रामपूर, मलकापूर, नांदुरा, जळगाव, जामोदसह तालुक्याला फटका बसलेला आहे। गहू, हरभरा, ज्वारी या पिकांसहित फळबागांचं मोठं नुकसान झालंय। या सगळ्याचा आढावा घेतला माझ्या सहकारानं। जिल्ह्यामध्ये काल सायंकाळी आणि काल रात्री मुसळधार पाऊस झालेला आहे। सोबतच गारपीटही झालेली आहे। वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह बुलढाणा जिल्ह्यामध्ये घाटाखाली आणि घाटावरती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस झाला, गारपीट झाली। बोराच्या आकारा एवढी गारपीट झाली, त्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। आपण बघू शकतो, मी सध्या देवगाव राजा तालुक्यातील मेहुणा राजा गारगुंडी या शिवारामध्ये आहे। गव्हाचे या ठिकाणी गारपिटीनं मोठं नुकसान झालंय। झाडं सुद्धा या ठिकाणी उन्मळून पडलेली आहे। ज्वारी पीक आहे, फळभाज्या आहेत, भाजीपाला यांचं सुद्धा या ठिकाणी मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। यापूर्वी सुद्धा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झाली होती। शेतकऱ्याचं त्यावेळी सुद्धा प्रचंड नुकसान झालं होतं, त्याची अद्यापही मदत मिळाली नाही। मात्र आता पुन्हा एकदा शेतकऱ्यावरती या गारपिटीमुळे आणि अवकाळी पावसामुळे संकट कोसळलेलं आहे आणि आता तात्काळ या नुकसानीचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी या नुकसानग्रस्त बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन दिलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी।